नमस्कार मंडळी, कशी आहे सर्व? मजेतात ना? मजेतच असायला हवं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ काही स्पेशल असणार आहे. स्पेशल म्हणजे आज आपलं यश भाऊ आहे, त्याचा नवीन घराचा गृहप्रवेश आहे आणि आज तिकडे जात आहे मी नारळसोपाऱ्याला. तर मी आत्ता सकाळी 7 वाजलेत आणि सकाळी मी आणि माझे चुलत भाव आहे तिथं आम्ही दोघंजण मिळून जातो आहे आणि मम्मी मागून येणार आहे. तर मग दाखवतो तुम्हाला पुढचं कसं काय चाललं आहे ते, त्यांची तयारी बियारी. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि अजून माझी तयारी पण सुद्धा बाकीच आहे, तर ती आवरतो आणि लगेच निघतो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर जाऊ मग. आणि फायनली आता आपण आलो आहे कांदळी स्टेशनला आणि कोणच नाही आहे. आणि तिकीट पण भेटली आहे, दोघांची तिकीट आहे. एक माझा भाव आहे, तो पण येतो आहे. जाऊ मग. तर बघू हे आपले बंधुराज किती वाजता येतात ते. मी तर आलो आहे. आणि फायनली निघालेलो आहे. ॲक्च्युली होती बोरवली, पण बोरवलीला वसई लागली त्याच्यामुळे पण ट्रेन पण खाली आहे. आज रविवारचा दिवस आहे म्हणून. आणि इथं आपले भाऊ पण आलेले आहेत. आणि चला आता निघून. वसई फास्ट आहे आणि तिकडे पोचल्यावर तुम्हाला बाकीचा व्हिडिओ मी दाखवतो. आणि फायनली वसईला उतरले. ॲक्च्युली ही ट्रेन वसईपर्यंतच होती. आता आम्हाला परत दुसरी ट्रेन पकडायची आणि बघू. 1 नंबरला ट्रेन आले, आता 2 नंबरला चालत जातो आहे. तर चला मग. आणि फायनली आता आपली गाडीसुद्धा आलेली आहे. आणि फायनली नारळसोपाऱ्याला आलेलं आहे आणि आता उतरलो आहे. आता जाऊ वरती. आणि फायनली स्टेशनपासून बाहेर आलो आहे आणि आता चालत निघालो आहे. चला तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला पूजेची सर्व तयारी. तोपर्यंत तर बघत राहा. किती वाजलेत? 8:45 झालेत. तर बघू. काय चाललंय हे बघा. आपले यश भाऊ अजून अंघोळ नाही गेले. झाली. मग कपडे कधी घालणार? आता. आणखी तर जेवण बनवते. जेवणात काय दादा? बॉईल कॉर्न. वास तर आलाय. ठीक आहे, चला मंडळी भेटू. बाबा हाय करा. इकडे बघा का. हे बघा, हे अजून तयार व्हायचे बाकी आहे. तसंच असतं. इकडे तयारी चालली. काय करताय? काय करताय? प्रसादाची तयारी ते चालू झालेली आहे. काय कर बहिणी. बाय. चला बाहेर तर तुम्हाला दाखवतोय मी. आणि इकडे सर्व पूजेची तयारी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि भरली आहे. नमस्कार. दाखवतो तुम्हाला आता पुढचं कसं काय पूजा करतात ते बघत राहतो पर्यंत. बघा प्लॅस्टिक बांधण्याचं काम चालू आहे, जेणेकरून इथे माणसं बसू शकतात खाली. आणि आपले बंटीला वर चालले आणि खालनं साजनदानी पकडलेलं आहे शिडी, जेणेकरून इथं माणसं आरामात बसू शकतात.
नाला सोपारा पूर्व या एरियाचं नाव काय? बाबुलपाडा. चाळीचं नाव हितेश कॉलनी. रूम नंबर 15 मधील आजच्या या वास्तूचे यजमान तुमचं संपूर्ण नाव सांगा. संदीप रघुनाथ तांबे. संदीप रघुनाथ खांबे आणि त्यांची सौभाग्यवती श्रद्धा संदीप खांबे यांनी ही वास्तू. आता 3 वेळा पाणी प्यायचं आहे दोघांनी पण. ओम अचम्य केशवाय नमः, अचम्य माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमे नमः. परत एक पोळी खाली सोडून द्या. सोडून द्या. स्वच्छ करून घ्या. काय काळावर याचं बोलून याचं बुडवलं वाटतं. हे घ्यायचंच नाही. हे फक्त सत्यनारायणला आहे, बाकी लागत नाही. ओम स्वस्ति न इंद्रो वृधस्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदः, स्वस्ति नस्ताक्षु अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पति ददातु. ओम सर्वमंगलं मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम त्र्यंबकं यजामहें सुगंधित पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतं. पवित्र यजमानस्य पवित्र रक्षासूत्रं धारयामि. यशस्वी कल्याणं भवन्तु. डावात काढा. ओम सर्वोपचारांत पवित्र देवतं रक्षासूत्रं यजमानस्य कंकणं धारणं करोमि. यशस्वी कल्याणं भव. यशवंत भव, कीर्तिवंत भव, आयुष्यवंत भव, आरोग्यवंत भव, धनवंत भव. बाकीच्या नंतर बांधला. चला उपडे हात ठेवता येईल तुमचा. तेव्हा असं पाणी टाकायचं. त्यांच्या हातात ठेवा. ओम गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया शर्मणवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णास्पूर्ण जले समुद्र सरिता देवे सदा वंदिता देवे सदा पूजिता. ओम गंगा माता देवतम आह्वयामि स्थापयामि पूजयामि आगतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार करून घ्या. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. आता तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. असा तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. असा बघा साहेब तुम्ही पूजा करा. 3 वेळा पाण्यात बुडवायचं, 3 वेळा तांब्याला पाणी लावायचं. ओम गंगा माता देवतम पाद्यम पूजनम स्नानम आचरणीयम समर्पयामि. बस आता हळद कुंकू टाका पाण्यामध्ये. थोडीशी सोडा. त्या बोटाला नाही, हे बोट वापरायचं म्हणजे हळद आणि मग कुंकू. पहिला हळद. ओम हळद्रवा सुवर्ण माता कुंकू टाका. स्वर्णवा सर्व अलंकार भूषिणी रजनी चूर्ण अक्षता टाका. अक्षतानां समर्पयामि. एक तुळशीपत्र टाका, एक दुर्व्याची कांडी टाका, एक बेलपत्र टाका. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रेंचं त्रियायुधं त्रिजन्म पापसं. अरे असं बेल तोडून नाही टाकायचा, तर बेल वाहूच नका. बेल कधी 3 पानाचाच व्हायचंच आहे. टाका. शिवारार महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारलिम्बे भवं भवामि सहितं नमामि कर्पूरदीपेन निरञ्जयामि. प्रतिगृह्यातं धूपं दीपं दर्शयामि कर्पूरदीपेन निरञ्जयामि. थोडंसं पंचामृत सोडा आतमध्ये, थोडंसं सोडा. बस. आता डावात नाकावर घ्यायचा असा 3 वेळा पाणी याच्या भोवती फिरवायचं असतं. असं फिरवा. नाना गंध समायुक्तम प्राणाय स्वाहा गणाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदनाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा हस्तप्रशालं मुखप्रशालं गोड खाद्य नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यातं पानीयं समर्पयामि. दोघांनी समोर हात लावायचा तांब्याला. बघा कोणाची पूजा केली, कोणाची पूजा केली साहेब. आता ही गंगा मातेची. गंगा ही कोण आहे? देवी आहे ना. या गंगेची आपण पूजा केलेली आहे. याच पाण्याने आता काय करायचं आहे, सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे.
आणि हेच पाणी आपल्या अख्ख्या घरामध्ये शिंपडायचं आहे. बरोबर. गावाला काय करतात वास्तुशांतीला, घराच्या बाहेरून पाणी शिंपडतात. आणि इथे काय करायचं आहे, घराच्या इकडे बाहेर शिंपडायला जागाच नाही ना बघा. इथे आपण घराच्या आतमध्ये आहे की नाही. नमस्कार करून घ्या. गंगा माता देवतम प्रार्थनापूर्वक नमस्कारम कर. विजय एक एक पळी पाणी प्या परत. ओम शिवाय नमः, ओम शंकराय नमः, ओम अपसर्पंतु विघ्नहार्तान भूताना अपवित्राचम पवित्रम पुंडरीकाक्षाय नमो नमः. तुझं हात जोडून करायचं, काही पूजा करून घ्या. दरवाजाला 5 ठिकाणी पाणी शिपडा. आजपासून आमच्या या नवीन वास्तूमध्ये राहायला येत आहोत. या वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारची इडापिडा, संकट, 12 विघ्न, कोणाची वाईट नजर, करणीबाधा जर असेल तर ती दूर जाऊ द्या. आम्हाला सर्वांना सुख शांती समाधान लाभू द्या. फोडायचं ना जागेवर महाराज. स्वस्ति न इंद्रो रथस्रवा, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पति ददातु. ओम सर्वमंगलं मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम भूर्भुवस्वः तत्सविदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे. बस तसं करा. तर वरती काय जाता येणार नाही. तसंच करा. इकडं माडे फिरून करा. पास करू. ते हात वाटवायचं कुठे गेलं ते वाटी. ते ठेवले. पिऊन आमच्याकडे पूजा हातम पवित्र देवताय मग हळद दुसरा पहिले हळद आणि मग कुंकुम. अलद्रवा स्वर्णभा सर्वलंकार भूषणे रजनी चूर्णयुक्तं कुंकुम कांचनं सकल पूजार्थम अक्षतानां समर्पयामि. अग्निनारायण देवता, अन्नपूर्णा माता देवता, अक्षतां समर्पयामि. अग्निनारायण देवताभ्यो नमो नमः. पुढे ठेवायचं वेळा 3 ठिकाणी. माल्यादिनीं सुगंधिनीं मालत्यादिनीं सुगंधिवयो प्रभो पवित्र देवताय नमो नमः. नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. आरती दाखवून घ्या. ओम कर्पूरवरं करुणावतारं संसारसारं भुजगैर्भरारं सदा वसन्तं हृदयालिन्दे भवं भवामि सहितं नमामि कर्पूरदीपेन निराञ्जयामि. नमस्कार करून घ्या अग्नीला. अग्नि नारायण देवता प्रार्थना पूर्व समर्पयामि. 2 फुलं घ्या आणि 3 पानाचा बेल घ्या. 3 आणि पानाचा इकडे बेल घ्या. प्रसादाचा वेळ चाललाय. काय ऐकत बेल घ्या. शिवार्पणम. जसं गणपतीला दुर्वा व्हायला. तर नमस्कार मंडळी, फायनली पूजा चालू आहे आतमध्ये. तुम्ही बघितलंच असेल. तर अजून झाली नाही पूजा, अजून त्यांचं होम बीम अजून चालूच आहे. तर मी पुढचं अजून काय पण अजून दाखवतो की पुढे अजून पूजा अजून कार्यक्रम आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही लाईकपर्यंत पहा. आणि इकडे बघा इशूबाई पण आलेले आहे. इशू आहे कर आणि तुम्हाला दाखवू शकतो. बघा इकडे बघा, इकडे गावावरून स्पेशल व्यक्ती पण आलेले आहेत. आहे तरी कर का आहे का आणि दाखवतो तुम्हाला मी पुढचं कसं काय होतं ते. साधूबाई मला हे राजा हे वेगळं आपल्या राजा हे साधू अजून तेजस्वी विष्णूचे भाषण ऐकून आणि राजा आपण मला सांगा आपण सांगा तसे मी करेन कारण मला पण सत्य नाही त्यामुळे नक्की होईल असे बोलून आपल्या अनेक साधू मला
आणि त्यांनी अनुदान सुद्धा आपल्या बाहेर सांगितले ज्यावेळी आपल्या सदैव सत्याने केली आणि 10व्या महिन्यात कन्या रत्न आले ती कन्या शुक्ल पक्षात ईश्वराय नमः आदिदेव शुक्ला शिवाय नमः गंगेचे म्हणजे गोदावरी नमः शिवाय नमः ओम प्रथमे प्रियामी ओम भुवं भवं सा ओम मा जंतक सफल शरण भगत जीवन आपल्या हरि ओम त्र्यंबकं यजामहे दोन्ही नारळाची फुले ठेवायची हरि ओम नारळाला पूजा समर्पयामि शीतल गगन स्नानं समर्पयामि हरि ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्प वदनं मुर्वा शुक्ला शिवाय नमः ओम श्री गंगेचे म्हणजे गोदावरी नमः शिवाय नमः अगरबत्ती ओळायची ओम शांताकारं पद्मनाभं श्रीशं विश्वधार भावातील सद्गुरु नमामि गुरु महागुरु साक्षात् तस्मै श्री गुरुवे नमः सत्यनारायण देवताभ्यो नमो नमः ओम केशवाय शुक्ला शांताकारं पद्मनाभं श्रीशं विश्वधार भावा सद्गुरु तन्मना शुक्ला शिवाय नमः दोघं तांबा संघ्या समोर नाल मांडला बघ सत्यनारायणचा हरि ओम सत्यनारायण देवताभ्यो नमो नमः ओम कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः मातृदेवताभ्यो शुक्ला शिवाय नमः सुरतव्यावती हरि ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्पवदनं मुर्वा शुक्ला शिवाय नमः फूल जावती हरि ओम केशवाय नमः महात्मा श्रवण पवित्राय नमः मंगलाय नमः ईश्वराय नमः संप्रवेश भावना प्रतिभावाय नमः हरि देवाय नमः शुक्ला शिवाय नमः शुक्ला शिवाय नमः गंगेश गोदावरी नमः शिवाय नमः शांताकारं जय जय केली स्मरण सकाळ विद्यांचे वयाधिक तेची बंधू श्री श्री गुरुचे हे विश्वाचे माझे घर जायचे मती होई स्थिर किंबहुना चराचर आपण मनुष्य देहाचे नाने सच्चिदानंद परिगे एवढा अधिकार नारायण दासे ओम यज्ञेनमय जंत देवासा आणि धर्माने प्रतिमान्याशम सेहनाकम महिमानं सचते यत्र पूर्वे साध्या संति देवा ओम राजाधिराजा प्रसन्नासायिनी नमो वैश्यवस्त्राणि कुरुमे समे कामानि काम कामेश्वरो वैष्णवदातु कुबेराय वैष्णवराय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौजं वैराज्यं पारमेश्वराज्यं महाराजं दीपं समंत पर्यायशात सार्वभौम सार्वश्रुता अंतरादात परादात पृथ्वी समुद्र पर्यंता एकराज सजते श्लोक भविष्य भद्र एक दंताय विघ्ने वक्रतुंडाय धीमहि धीमहि तौ प्रचोदयात् जय श्री कुलस्वामी जय गावडी मते आणि सत्यनारायण राजा आज घर कांब्याने नवीन घराची वास्तुशांती केली ती गोल भाऊन त्यांच्या रोजगारदानामध्ये सदैव पाठवले जे जे विघ्ने दूर करून त्यांच्या सगळ्या कुटुंबांना बाल गोपाळा सुख शांती धन दळ काय या घरामध्ये विडापिडा दूर करावी हे भगवंता कुलस्वामी सत्यनारायण महाराजा आणि गणपती गणपती शरणनारायण शरण व्यवस्था ठेवून सर्वांची मनकामना पूर्ण करायची मग लहान शिवाय सत्यनारायण महाराज की जय सत्यनारायण सर्वांनी हातात जमा करून भावाची कन्या देसायांची सून लोऱ्यांच्या घरी काय काय परी चौघी नारी स्वयंपाक करे त्या स्वयंपाकाचे भरले ताट टिंबटिंबराव बसले जेवायला त्यांचे तिथे समय लावले दिवशी सांग नितीन रावांच्या नमस्कार मंडळी. पूजापाठ सर्व झालेले आहे. मगाशी आरती पण झाले. जेवण बिवण पण सर्व झालेलं आहे. जरा झोपलेलो तर आता उठलोय. फायनली माझी बहीण निघालेली आहे. ब्लॉगमध्ये दिसली तर नाही पण चालले घरी. आणि माझी बहीण जरा लेट आलेली पण आता लगेच निघाले. जाऊ दे तिला. बाय आत्या. बाय बाबू. चला की. म्हणजे काय ईश्वरी. बाय बाय. भेटू नको पुन्हा परत. टाटा. बाय बाय. बाय तरी कर. टाटा. सो गाईज आता फायनली निघालेलो आहे आपण घरी जायला. सर्व झालेलं आहे. पूजा झालेली आहे आणि आता जरा चला मंडळी आपला आजचा दिवस इथेच संपला आहे आणि सर्वजण निघालेत घरी आपापल्या जायला. मावशी निघाली घरी जायला. सुट्टी संपली आता आणि फायनली आता निघालेलो आहे घरी जायला. सर्व कार्यक्रम आटपून निघालो आहे आणि बाकीचे पुढे जात आहेत आणि मी मागे जातो आहे. फायनली स्टेशनला आलो आहे आता.
चला चला भाऊजी भेटू पुढे. फायनली ट्रेन आली आता. आणि फायनली ट्रेन सुटलेली आहे आता. गर्दी आहे तर आता झाले, कारण बाजूला एक्सप्रेस गाडी आली त्याच्यामुळे गर्दी झाली थोडी. काय म्हणते मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मला. आणि मेन म्हणजे तुम्हाला जर हे व्हिडिओ पूर्ण आवडले असेल आणि या नवीन घराची होम टूर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला पाहिजे की नाही आणि कसा वाटलं ते पण सांगा. मग तुमच्याची आणतोच स्पेशल. तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.